अकोले शहरातील सर्वात मोठे वस्त्रदालन असलेल्या प्रवरा क्लॉथ सेंटर या भव्य आणि प्रशस्त जागेत साकारलेल्या वस्त्रदालनाचा शुभारंभ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते फीत कापून पार पडला। गेल्या 31 वर्षांपासून वस्त्रदालनात विश्वसनीय सेवा दिल्यानंतर प्रवरा क्लॉथ सेंटर आता अकोले शहरातील मोक्याच्या ठिकाणी प्रशस्त जागेत सुरू आहे। अतिशय सुसज्ज आणि सर्व वस्त्रालंकार सध्या प्रवरा क्लॉथ सेंटरच्या सर्व विभागात उपलब्ध करून देण्यात आलाय। त्यामुळे अकोलेकरांना आता संगमनेर नाशिकला वस्त्र खरेदी करण्याची गरज राहिली नाहीये। यावेळी आमदार थोरात, आमदार तांबे, माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी दुकानातील सर्व वस्त्र विभागांची पाहणी केली। यावेळी अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, प्रवरा क्लॉथ सेंटरचे सर्वेसर्वा मधुभाऊ नवले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। प्रवरा क्लॉथ सेंटरचे उद्घाटन पार पडल्यानंतर रासने संकुलात कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे, अगस्तीचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, अगस्तीच्या व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे, काँग्रेसचे युवा नेते सतीशदादा भांगरे, ज्येष्ठ साहित्यिक S.Z. देशमुख, कैलासराव वाघचौरे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, माजी सभापती विठ्ठलराव चासकर, नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी, मीनानाथ पांडे, अशोक देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, दादा पाटील वाघचौरे, सोन्याबापू वाघचौरे, परबत नाईकवाडी, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, विलास आरोटे, वसंत मनकर, सुरेश गडाख, आकाश शिंदे, दीपक महाराज देशमुख, विक्रम नवले, मंदाताई नवले, प्रतिभाताई घुले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नवले परिवाराच्या वतीनं सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकात मधुभाऊ नवले यांनी 31 वर्षांपूर्वी कापड दुकान कसं सुरू झालं व त्यांचा संघर्षमय जीवनपट उपस्थितांपुढे मांडला आणि सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी नेहे यांनी केलं। या प्रसंगी आमदार थोरात, आमदार तांबे, शरददादा सोनवणे, सीताराम गायकर आदी प्रमुख मान्यवरांनी प्रवरा क्लॉथ सेंटरच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या उद्घाटन सोहळ्यासाठी अकोले तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट। व्यक्तिगत कुणाचे नाही तर उभ्या महाराष्ट्राचं ज्यांच्याकडे डोळे लागून आहेत नेतृत्वाच्यासाठी असे राजकीय परिस्थितीत किती पण चढ उतार हो, आपल्याला आवडो न आवडो तरीही सुद्धा मूल्यांचा आणि सामाजिक व्रत स्वीकारून संगमनेर अकोले तालुक्याची परंपरा अबाधित ठेवून आपल्या चारित्र्यानं आणि कर्तृत्वानं महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण करणारे आपल्या सर्वांचं अभिमानाचं आणि श्रद्धेचं स्थान आदरणीय काँग्रेसच्या एका मीटिंगमध्ये म्हटलं होतं मी, तो शब्द उच्चारल्याशिवाय पुढे काही पण सुचत नाही। नामदार बाळासाहेब थोरात साहेब आपल्या हृदयावर जे नाव कोरले ते नामदार आहेत, त्यामुळे आम्ही त्याच नावानं उल्लेख करतो। आपल्या सर्वांचं युवा नेतृत्व, महाराष्ट्राचं पुढचं भविष्य आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आमचे भाचे सत्यजितजी तांबे साहेब, ज्यांच्या मैत्रीचा आणि ज्यांचा सदैव बरद हस्त नवले परिवारावर कायम आहे। आळाफाट्याला जेव्हा आम्ही दुकान सुरू केलं तेव्हा एका अर्थानं विवेकला ज्यांच्या स्वाधीन आम्ही केलं आणि त्यांनी आजपर्यंत विवेकला आपल्या धाकट्या भावासारखं सांभाळलं आणि धावपळ करीत आत्ता ते ह्या कार्यक्रमासाठी आलेत। ते शिवनेर प्रांताचे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सोनवणे दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब, मागे वळून पाहून प्रत्येकाचं नाव घेऊन बोलणं ती औपचारिकता मोडल्यासारखी होते, म्हणून सर्वच जण मला माफ करतील। सर्वच स्नेहीजन दररोज ज्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो ते सर्व सन्माननीय नेतेगण व्यासपीठावर आहेत।
सर्व नातलग परिवार आहे, स्नेहीजन आहेत, आपणा सर्वांच्या प्रती विशेष आभार व्यक्त करून सर्वच सन्माननीय बंधू भगिनीनो, 40 वर्षापूर्वी याच जागेवर आपण बसलो, याच जागेवर तेव्हा इमारत नव्हती, श्रद्धेय दादा भाऊसाहेब होते, समोर दुकानाचं उद्घाटन त्यांनी केलं आणि त्यावेळेला हा मुरलीधर काका रासने आणि त्यांचे सगळे चिरंजीव यांच्या मालकीचा हा मोकळा प्लॉट होता. त्या प्लॉटमध्ये पहिल्यांदा प्रवरा क्लॉथ सेंटरचं 40 वर्षापूर्वी उद्घाटन झालं. मध्ये काही दालनं आपण वाढवली, विस्तारित कक्ष झालं. त्या उद्घाटनाला सुद्धा पिचरसाहेब, श्रद्धेय दादा आणि आदरणीय थोरातसाहेब हे पण उपस्थित होते, आदरणीय तांबेसाहेब पण उपस्थित होते. आणि आज एका नवीन दालनाचा आज शुभारंभ झाला आहे, त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपणा सर्वांचं मी नवले परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. आपल्या उपस्थितीच्या प्रती विशेष मनोभावे आपणा सर्वांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. प्रवरा क्लॉथ सेंटर ही संकल्पना आणि प्रवरा क्लॉथ सेंटरचं प्रत्यक्ष स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांनी कालपर्यंत विशेष आमच्या पाठीशी खंबीर साथ दिली, त्या सर्वांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो. आणि कोणती पण नवीन संकल्पना, कोणतं पण नवीन कार्य अगर नवीन माणसाच्या जीवनातलं, अगर कुटुंबाच्या जीवनातलं, अगर समाजाच्या जीवनातलं परिवर्तन करणारं कुणीतरी अशा स्थानावर बसलेली एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीनं दिलेली दिशा असते. आमच्यासाठी तो आदेश होता. श्रद्धेय दादांचा, भाऊसाहेबांचा पहिल्यांदा भागवतसाठी नोकरीला गेलो, माझ्यावर ते चिडले. ते म्हटले, तू माझ्यापासून काही लपू नको, दगडूबाबा मी नाशिकच्या प्रिझन कॅम्पमध्ये शेजारी झोपायला होतो, तुला आला म्हटला भावासाठी नोकरी मागायला, किती पैसे तुला माहिती आहे का म्हणे दगडूबाबाच्या खात्यामध्ये, आणि म्हातारा ऐकत नसेल तर मला घेऊन चल म्हटलंय, पण नोकरीच्या भानगडीत पडायचं नाही. मला माहिती आहे ते अकोल्यात कॉर्नरला आरोटेने आणि तुम्ही इमारत बांधलेली आहे, किती दिवस ती पुढून पडलेली आहे. त्यांचं वाक्य असं होतं, आता ती चावी बिबी पण शोधू नको. संतू पाटील धुमाळजी पतसंस्था चालवतात, तिच्या शेजारी एक घिसाडी आहे, त्याच्याकडून छेनी आणि हातोडीने ते कुलूप तोड आणि तिथे दुकान सुरू कर, मी स्वतः उद्घाटनाला येतो. पण भागवत नोकरीला गेला. नंतर अरुणला हीच सूचना परत आली. अरुणनं ICWA करायला तो पुण्याला गेला. पण एका वर्षात मात्र मग परत दादांचा आदेश असाच होता, पळ म्हटले, तू पळ ती गाडीने, त्याला घेऊन ये इकडं परत. आम्ही गेलो, नारायणपेठ की शनिवारपेठ असं कुठेतरी तो होता आणि तो क्लासला गेला होता. अनिल वाकचौरे होते. आम्ही तो येईपर्यंत सगळं ते काय होतं त्याच्या रूममध्ये ते गाडीत भरून टाकलं आणि त्याला रूममध्ये जाऊ न देताच गाडीत घेतला. जी आहे, आपण नंतर सप्तशृंगी देवीच्या गडावर गेलो आणि त्याला आपण तिथे आदेश केला की तुला दुकान टाकायचं आहे. पण तो म्हटला, मी कसलं दुकान मी निवडेल, आणि त्याने कापड दुकान टाकायचा निर्णय घेतला आणि हा प्रवास सगळा सुरू झाला. अरुणचं सगळं कौशल्य सगळं पणाला लावलं आणि छोटंसं दुकान, नंतर त्याचा विस्तार आणि आज एक नवं वस्त्रदालन उभं राहिलं आहे. कधी एखादी आपत्ती इष्ट आपत्ती ठरते. आपण कधीही पण एखाद्या आपत्तीला आपण कधीही पण घाबरून जाऊ नये, तिच्या दहशतीखाली आपण कधी राहू नये. माझा अपघात झाला, ही इष्ट आपत्ती होती, पण आमच्या कुटुंबाला तिनं एक नवी दिशा दिली. अरुणनं व्यापार सांभाळला, भागवतनं नोकरी सांभाळून शेती सांभाळली आणि मी 3 वर्षानं परत आलो. लोक आशीर्वादानं, साहेबांच्या विशेष प्रयत्नांनी, आमदार डॉक्टर तांबेसाहेब यांच्या सातत्यपूर्वक डॉक्टरांच्या बरोबर चर्चा करून मी परत वाचलो. आणि त्यानंतर माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या सगळ्या सहकार्यांना माहिती आहे, मी एकदा पण शेतात, अगर एकदा पण दुकानात गेल्या आजारपणातली 3 वर्ष आणि त्यानंतरची 22 वर्ष, 25 वर्षात मी चुकीनं सुद्धा दुकानात गेलेलो नाही. साहेब, मी शेतावर फक्त वर्षातनं एकदाच जातो आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जातो. त्या दिवशी प्रत्येक वेळेला साहेब एक अशा छोट्याशा बाटलीत ती काळी माती भरून आणतो. जिथं मी माझं उभं आयुष्य जिथे मी राबलो ती माती आणतो. वर्षभर ती माझ्या
अभिनव शिक्षण संस्थेच्या त्या टेबलवर ती बाटली कायम असते. हा एक प्रवास सुरू झाला आणि आमच्या दोघंही भावांनी आमच्या प्रपंचाची सगळी जबाबदारी अतिशय उत्तम रीतीनं सांभाळली. माझ्यावर अवलंबून न राहता घरातले फक्त विवाह किंवा जमीन खरेदी विक्री प्रकरण किंवा नवीन काही सुरू करायचा असेल व्यवसाय तर तो धोरणात्मक निर्णय सोडता कुटुंबातनं मी पूर्णपणे वजा झालो. पण त्यांनी दोघांनी पण हे उत्तम रीतीनं सांभाळलं. साहेब, हे सगळं खरं जर आज सगळं जर कुणाचं असेल तर त्या ह्या दोघांच्या कर्तृत्वानं उभं राहिलं. आणि आज तुम्ही सर्वच जण, मी जर ते नाव घेतलं नाही तर आमचे सगळे नवलेवाडीकर आणि सर्वच जण आपण असं म्हणाल की भाऊने आज त्या नावाचा उल्लेख नाही केला. माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी दगडूबांबू नवले साहेब 1973ला इथे अर्बन बँकेची शाखा स्थापन झाली. त्या शाखेमध्ये 1973ला त्यावेळेला 15 लाख रुपयाचं डिपॉझिट ठेवलेले दगडूबांबू नवले होते. ही त्यावेळेची आमची आर्थिक माया होती. पण त्यांनी कधीच विचार केला नाही की जमीन खरेदी करावी की जागा घ्यावी की काहीतरी वेगळं करावं. एकूण एकच मुलगा आहे आणि तेवढं मला पुरेसं आहे असं म्हणत म्हणत त्यांनी काही केलं नाही. पण नंतर जी काही सार्वजनिक जीवनात मी आलो, मी खरं तर कुणीही माणूस जेव्हा राजकारणात येतो, समाजकारणात येतो, आपण समाजाला कधीच काही त्याच्या बाबतीत उपकार करत नाही. आपण अत्यंत प्रामाणिकपणे निरलसपणे आपलं काम करत गेलं तरी आपल्याला समाजाकडनं आणि सामाजिक क्षेत्रात जी काही दृष्टी मिळते ना, तिच्या इतकं धन मोठं कोणतंच नसतं. आणि ती एक दृष्टी, ती एक व्हिजन आली आणि त्यातून बाबांचे पैसे बाबांना समजावून त्या बँकेतनं आम्ही ते सगळे पैसे विड्रॉ केले आणि त्यातून प्रवरा क्लॉथ सेंटर पहिल्यांदा उभं राहिलं. मला बाबांचं तर कायम आश्चर्य वाटतं, माझ्या आजोबांचं. वडिलांच्या हाती एक नवा पैसा दिला नाही, पण मी मागितल्यावर मात्र हात कधी आखडता घेतलाच नाही. त्यांच्या, माझ्या आजीचं, माझ्या आईवडिलांचं श्रम आणि श्रमातनं उभं राहिलेलं धन आणि त्या धनाचा महाराज येत आहेत म्हणून संत तुकाराम महाराज आठवले, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेच तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्याच संत विचारानं हे सगळं उभं राहिलं हे मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो. आदरणीय दादा, आदरणीय थोरात साहेब आणि आदरणीय मधुकरराव पिचर साहेब, काल मी पिचर साहेबांकडे जाऊन आलो. माझ्या जीवनातल्या वेळोवेळी दिशा देणारे, माझ्यावर प्रेम करणारे आणि जसं खट्याळ पोरगं कसंही वागलं तरीसुद्धा त्याच्यावर प्रेमच करावं. मी आणि अरविंद असे 2 खट्याळ पोरं होतो की दादा आणि पिचर साहेब मात्र सांभाळीत होते. साहेब आणि मी समवयस्क आहे, मित्रत्वाच्या नात्यानं आत्तापर्यंत राहिलो आहे. पण दादांचं प्रेम मिळवणं, सदैव दादांचा विश्वास संपादन करणं हे PhD करण्यापेक्षा सुद्धा अवघड काम आहे. पण मला माहीत नाही ते ईश्वरी बळ कुठून आलं आणि सदैव दादांचं, भाऊसाहेबांचं विश्वास मी संपादन केला आणि माझ्या जीवनाला एक नवं वळण मिळालं. पिचर साहेबांची आणि सदैव साहेबांची आणि डॉक्टर तांबे साहेबांची साथ मिळाली आणि हा प्रवास सगळा इथपर्यंतचा झाला. कोजागिरी पौर्णिमा काल होऊन गेली. साहेब, किती विसरू पाहू म्हटलं तर ते काही विसरता येत नाही. 16 ऑक्टोबर 1997ला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माझा अपघात झाला आणि त्यानंतरचे आत्ता इतके वर्ष झाले, तुम्हीच ते मोजा. त्या दिवशी मला असं वाटलं होतं की हा आपल्या जीवनातला अखेरचा दिवस आहे. पण संगमनेरकरसुद्धा थक्क झाले की साहेब स्वतः मोटरसायकलवर फिरत आहेत, संगमेश्वर शहरात पळापळ चालू आहे. डॉक्टर तांबे साहेब पळत आहेत, लक्ष्मणराव कुटे आणि तमाम कार्यकर्ते पळत आहेत, रक्त गोळा करतायत. काय धावपळ केली असेल त्यांची त्यांना माहिती, मला तर काही पण आठवत नाही. डॉक्टर संचेतीकडे आम्ही गेलो. 1.5 तास साहेबांची त्यांची चर्चा झाली. तांबे साहेबांनी, आदरणीय थोरात साहेब यांचं म्हणणं होतं की पेशंट नको आहे, पायासह हवा आहे, पायासह पेशंट असायला पाहिजे. डॉक्टर संचेती म्हणत होते की पेशंट वाचवा, पाय काढून घेऊ. पण पेशंट पायासहच हवा आहे हा त्यांचा अट्टाहास. आणि 3 वर्ष सतत साहेबांनी, माझी एकही सर्जरी अशी नाही की ज्या सर्जरीला आदरणीय थोरात साहेब नाहीत, अशी एक पण नाही. आणि जेव्हा मी शुद्धीवर येईल तेव्हा ते परत जायचे. मला असं वाटतं की कोजागिरी पौर्णिमेनंतर 15 दिवसामध्ये दीपोळी येते
दीपावलीचा तो दिवस होता. साहेब माझ्या रूमवर हॉस्पिटलला शरयू आणि साहेब 5 वाजता ते आले होते. त्यांच्या शरयूच्या हातात 2 पिशव्या होत्या मोठ्या भरलेल्या. माझ्याबरोबर बोलले, बराच वेळ थांबले. निघाल्यावर परत मी म्हटलं, साहेब त्या पिशव्या राहिल्या. शरयू म्हणे, त्या पिशव्यात तुमच्यासाठी मम्मीनं दीपावलीचं तिथून पुरवलेलं खाद्य आहे. हे माणसाच्या जीवनातले हे क्षण हे आठवले की मग माणूसपण, माणुसकी आणि मानवता नावाचा धर्म हाच खरा धर्म आहे हे आपल्या सर्वांना पटतं. त्यातून नवले परिवार उभा राहिला आहे. अनेकांना निमंत्रणं आपण दिले. सर्वांचंच म्हणणं होतं की आम्ही दिवसभरात येऊन जाऊ. बाकीचे सर्वच जण दिवसभरात येऊन जाणार आहे. अपेक्षा पिचर साहेबांची होती. मी गेलो होतो, पण ते काल माझ्याबरोबर अर्धा तास, पाऊण तास बोलले. राजकीय प्रश्नावर बोलले, तालुक्याच्या प्रश्नावर बोलले, निळवंड्यावर बोलले, सगळ्याच बाबतीत बोलले. मला म्हटले मी प्रयत्न करील, मला पण आनंद होईल, पण मला बाहेर पाऊल टाकावंसं वाटत नाही. पण त्यांचं कालचं त्यांनी दिलेले आशीर्वाद माझ्यासाठी फार मोठं धन आहे. आपण सर्वच जणांनी असा एकही माणूस या तालुक्यात नाही की ज्याच्याबद्दल मी कायम मनात ऋण बाळगू नये असा एक पण माणूस नाही. सर्वांनी जे प्रेम केलं. प्रवरा क्लॉथ सेंटर दुकानाचं नाव ठेवलं, पण लोक म्हणायचे भाऊंच्या दुकानात जायचं आहे. आणि आमच्या तालुक्यातल्या सर्वांच्या प्रेमानं इथपर्यंतचं यश संपादन झालं आहे. आज एक नवं वस्त्रदालन सुरू होतं आहे. साहेब आमच्या 3 भावांना, आम्हाला एकूण 5 मुलं आणि एकच मुलगी जी अर्चना, जिचे मिस्टर आत्ता अहमदनगर जिल्ह्याचे जे अधीक्षक अभियंता आहेत जलसंपदाचे, आज ते हजर आहेत. हा सगळाच यशस्वीतेकडचा जो काही प्रवास आहे, मला असं वाटतं की ज्यांनी शिकवलं, ज्यांनी संस्कार केले, ज्यांनी समजावलं, ज्यांनी लक्ष ठेवलं, कायम डोक्यावर हात ठेवला, आईवडील असो, सगळा समाज असो, आणि संगमनेरमध्ये फार काळ काम केलं. संगमनेरकरांनी जे प्रेम दिलं, मला साहेबांनी पण संमती दिली होती 1994ला, आणि पिचर साहेबांनी पण आग्रह धरला होता की मधुकरला अगस्तीला पाठवा, व्हाईस चेअरमन करतोय आम्ही. आणि साहेब म्हटले मी चेअरमन होणार आहे. साहेबांनी सांगितलं होतं जा म्हणे, पण मला परत साहेबांनी बोलावलं. AB जोरवेकर वकील होते आणि बाजीराव पाटील खेमनर होते, लक्ष्मणराव कुटे होते. मला शेवटचा आदेश होता. AB जोरवेकर म्हटले जोपर्यंत भाऊसाहेब म्हणतायत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मधुकर संगमनेरलाच राहील. दादांच्या त्या भावनाशी प्रामाणिक राहून मी राहिलो. हा सगळा जीवनपट मी एवढ्यासाठी तुमच्यासमोर व्यक्त केला की मला असं वाटलं की आज कौटुंबिक कार्यक्रमात आपण हे बोलावं, म्हणून त्या अर्थानं तुमचा मी वेळ घेतला. माझ्या बंधूंनी, माझ्या सगळ्या भावजयांचं, सगळ्यांचं काय काय बोलावं. सगळे सोयरे, पांडुरंग घुले मामा हे मामा आहेत, कत्रू पाटील सेटे, सगळाच गडाख परिवार, सुरेश आज आहेत इथे. माझे सर्वच नातलग आज या ठिकाणी उपस्थित आहे. साहेब मला एक गोष्ट सांगून फक्त मी थांबतो की अरुणने केवळ फक्त आपल्या स्वतःचं कापड दुकान पाहिलं नाही. माझे कळसचे साडू आहेत सर्वात धाकटे, त्यांना शिक्रापूरला दुकान टाकून दिलेलं आहे क्लॉथ सेंटरचं. उत्तम रीतीनं ते चालू आहे. माझा एक भाचा आहे, इथे हजर आहे. माझ्या पाठीवर जन्माला आलेल्या बहिणीचा मुलगा आहे, त्याला दिंडोरीला तो कापड दुकान चालवतो आहे. माझ्या 3ऱ्या बहीण मुलगी ती स्वतः नाशिकला सिडकोला कापड दुकान चालवते. असा एक समूहच अरुणने त्यात निर्माण केला. आणि आज हा सगळा जो काही उभा राहिलेला प्रपंच आहे, आपणा सर्वांच्या सह ज्यांची साथ आत्तापर्यंत मिळाली, ज्यांचे आशीर्वाद मिळाले, संकटकाळात सुद्धा जे आपण तुम्ही सर्वजण बरोबर राहिलात आणि इथपर्यंतचे हे सगळे दिवस अनुभवता आले, पाहता आले, नवली परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांच्या प्रती अत्यंत लीनपणे मी आपले चरण स्पर्शून मी कृतज्ञता व्यक्त करतो. व्यासपीठावरील सर्व साहेबांचं
शरददादांच्यासह आणि सत्यजितदादांच्यासह गायकर साहेब आणि सर्वच नेतेगण, त्याबरोबर एझेड देशमुख सर, सर्वांच्याच नावाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आणि काही पण यादी मुठ्ठी वाचली तरीही पण काहीतरी राहणारच. म्हणून तिकडे न जाता आपणा सर्वांच्या प्रती आदरपूर्वक, नम्रतापूर्वक मी लीन होऊन आपलं चरण स्पर्श करून तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी ठेवा. मी शब्द देतो आपल्याला की चारित्र्यात, सार्वजनिक जीवनातली जी मूल्य, कम्युनिस्ट चळवळीमध्ये जे शिकलो, कम्युनिस्ट नेत्यांनी जे संस्कार केले आणि त्यानंतर आदरणीय दादा, आदरणीय साहेब या सर्वांनीच संस्कार करून जे शहाणपण दिलं, त्याच्याशी प्रामाणिक राहून ह्या पुढचा प्रवास व्यापारात पण होईल आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात पण होईल. समाजाच्या प्रती कायमच आपण त्यांच्या प्रती, त्यांचे सेवक या नात्यानं लीन राहण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. आज फार वर्षांनी एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालात. मी खरं तर अधिक न बोलता थोडंसं कौटुंबिक नात्यानं आपण सर्वांच्या बरोबर बोललो. भाग्य आहे की साहेब 93 वर्षांचे वडील, 85 वर्षांची आई आणि आम्ही तिघे भाऊ, सगळ्या बहिणी वगैरे असा हा इतका मोठा एकत्र कुटुंबाचा परिवार आज पण गुण्यागोविंदानं आम्ही एकत्रित आहोत. मी फार वेळेला सांगतो की अरुणने आणि भागवतने नवीन बंगला बांधला, पण त्याला ते जरी म्हटले की पुढे जाऊन काही विभक्तीकरण करायचं म्हटलं तरी तो पाडावा लागेल तेव्हा करता येईल. त्याला तशी तरतूद कुठेच पण ठेवण्यात आलेली नाही. मला खात्री आहे की ईश्वर पाठीशी आहे. शेवटी फक्त एकाच परिवाराचे आभार व्यक्त करून थांबतो. मला इथेच यावं, याच जागेत यावं असं माझ्या मनात फार होतं. बद्रीसेठ मुंदडा हे या तालुक्यातील व्यापारिक क्षेत्रातील सर्वांना वंदनीय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. दिसायला पण अत्यंत रुबाबदार, वर तो असा कपाळावर लावलेला तो भाडी असलेला तो टिळा आणि अगस्ती ऋषींच्या त्या ट्रस्टमधला अत्यंत पवित्र स्थान आजही ते आहेत. पण त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मावशी 4 महिन्यापूर्वी स्वर्गवासी झाल्यानं त्यांचे जे व्रतबंध आहेत त्यामुळे त्यांना इथपर्यंत येता आलं नाही. श्याम इथपर्यंत आलात. रामच्या सौभाग्यवती, श्यामच्या सौभाग्यवती इथे आत्ता आल्यात. या परिवारानं ही जागा देताना जराही पण व्यवहाराच्या बाबतीमध्ये बिलकुल असं एकही निगोशिएशन किंवा काय असं काही पण प्रकार नाही. त्यांनी ही जागा दिली आणि त्यात हे सगळं उभं राहिलं आहे. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणं माझं काम आहे. सदैव ते ऋण मनात बाळगून आम्ही राहू. परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या उपस्थितीच्या प्रती आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. वैशाली बॅग हाऊसमध्ये खरेदी करा आकर्षक बॅग आणि विशिष्ट खरेदीवर मिळवा पैठणी चक्क मोफत. चला तर मग खरेदी करा बॅग आणि मिळवा पैठणी अगदी मोफत. वैशाली बॅग हाऊसची भव्य कॉम्बो ऑफर सुरू. 4 प्रवासी बॅगचा सेट मिळवा फक्त आणि फक्त 1000 रुपयात. तसेच लेडीज बॅग, प्रवासी बॅग यांच्या असंख्य व्हरायटी वैशाली बॅग हाऊसमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता मोठी वैशाली, नगरपंचायत रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली रासने.